PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना महत्त्वाच्या काही सूचना आहेत. त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पूर्ण करायच्या आहेत. या शेतकऱ्यांचा PM किसान योजनेचा हप्ता बंद होऊ शकतो. जर तुम्हाला 21वा हप्ता मिळाला असेल, परंतु याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला 22वा हप्ता मिळू शकतो. बँकेच्या काही तांत्रिक कारणामुळे तुम्हाला या अडचणी येऊ शकतात. तांत्रिक अडचणीमुळे जसे तुमचे बँक डिलिंक होणे, DBT डिलिंक होणे असे पण होऊ शकते. PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना योजनेचे पैसे खात्यात येण्या अगोदर काही गोष्टी पूर्ण करायच्या आहेत, चेक करायच्या आहेत. यामध्ये नंबर 1ला तुम्हाला तुमचे आधार हे तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का हे चेक करणे आहे. जर तुमच्या खात्याला DBT लिंक नसेल तर तुम्हाला PM किसान या योजनेचा 22वा हप्ता मिळणार नाही. 22व्या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहू शकता. बँकेत जाऊन तुमचे आधार लिंक आणि DBT लिंक आहे का हे चेक करून घ्यायचे आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आपले खाते ज्या बँकमध्ये आहे ते खाते बंद तर झाले नाही ना, हे पण तुम्हाला चेक करायचं आहे. जर तुमचे खाते बंद झाले असेल तर तुम्हाला PM किसान या योजनेचा हप्ता मिळणार नाही. 22वा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला तुमचे खाते ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे. जर तुमचे खाते बंद असेल तर तुम्हाला 22व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागेल. खाते चालू करण्यासाठी तुम्हाला तुमचे खाते ज्या बँकमध्ये आहे त्या बँकेला भेट द्यायची आहे आणि आपले खाते चालू करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला चेक करायचे आहे की तुमचे PM किसान योजनेची KYC पूर्ण झालेली आहे किंवा नाही. जर तुमची PM किसान योजनेची KYC पूर्ण झालेली नसेल तर तुम्हाला 22वा हप्ता येणार नाही. PM किसान योजनेची KYC पूर्ण झालेली आहे किंवा नाही हे तुम्ही PM किसानच्या वेबसाईटवर जाऊनही चेक करू शकता. किंवा जर तुम्हाला PM किसान योजनेची KYC झालेली आहे किंवा नाही हे चेक करायचं असेल तर तुमच्या जवळील CSC केंद्र यावर जाऊनही चेक करू शकता. या सर्व काही तांत्रिक बाबी जे आहेत ते तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे आहेत. काही दिवसामध्ये PM किसान योजनेचा हप्ता स्थलांतरित होणार आहे. PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना या सर्व बाबी तात्काळ चेक करून घ्यायचे आहे व अपडेट करून घ्यायचे आहेत. या सर्व बाबी अपडेट असेल तरच तुम्हाला 22वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट येणार आहे. नाहीतर तुम्ही 22व्या हप्त्यापासून वंचित राहू शकता. तुम्हाला 21वा हप्ता जरी आलेला असेल तरीही बँकेच्या काही तांत्रिक अडचणीमुळे तुमची DBT लिंक बंद होऊ शकते, डिॲक्टिव्ह होऊ शकते. या कारणाने तुम्हाला 22वा हप्ता मिळणार नाही. यासाठी तुमचे DBT लिंक, आधार लिंक, KYC पूर्ण झालेली आहे का हे चेक करणे आहे आणि बँक खाते ॲक्टिव्ह आहे का या सर्व बाबी चेक करून घ्यायचे आहेत.